नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. आपण सगळेजण आपल्या शरीराची नेहमीच काळजी घेतो. त्यासाठी कधी डाएट करतो, तर कधी जिममध्ये जातो, तर कधी-कधी हे शरीर चांगलं ठेवण्यासाठी अगदी महागडी औषधं सुद्धा घेत असतो. पण आपल्या शरीराला, मनाला आणि आपल्या श्वासाला नैसर्गिकरित्या निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाने एक अद्भुत देणगी दिली आहे. ती म्हणजे योग. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण 21 मिनिटाची अशी योग साधना करणार आहोत, जी आपल्या संपूर्ण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल. तर चला योग दिनाच्या निमित्ताने आपण स्वतःला एक सुंदर भेट देऊयात आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला शांत करण्यासाठी आपण आपल्या योग साधनेची सुरुवात ओंकाराने करूयात. त्यासाठी आपण दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये ठेवून सावकाश पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ ठेवत डोळे अलगद बंद करूयात. आपलं शरीर पूर्णपणे शिथिल. तर एक सामान्य श्वास आतमध्ये घ्या आणि सावकाश सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा आणि एक दीर्घ श्वास घेऊन आपण आता ओंकार म्हणणार आहोत 3 वेळा. तर श्वास घ्यायला सुरुवात करा. आपलं सामान्य श्वसन चालू ठेवा. आता सावकाश डोळे उघडा. तर ओंकाराच्या उच्चाराने आपलं शरीर आणि आपलं मन हे दोन्ही शांत झालेलं आहे आणि आता आपण आपल्या योग साधनेला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात करताना आपल्या शरीराला योग साधना करण्यापूर्वी थोडंसं गरम करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण थोडं वॉर्मअप करूयात. तर त्यासाठी सुरुवातीला आपण आपल्या मानेची हालचाल करायला सुरुवात करणार आहोत. तर मानेची पुढे आणि मागे या प्रकारे आपल्याला हालचाल करायची आहे. तर इथे मी अंक देणार आहे आणि आपण अंकाप्रमाणे ही हालचाल माझ्यासोबत करणार आहात. तर आपण सोबत ही हालचाल करूयात. तर 1 ला सावकाश मान पुढे, 1, 2 ला सावकाश मान मागे, 2, 3, 4, 5, 6, सावकाश मान सरळ. मानेची हालचाल करताना मानेला जास्तीत जास्त सैल सोडत आपल्याला ही हालचाल करायची आहे, म्हणजे हालचाली अतिशय उत्तम होतील. आता आपल्याला मानेची हालचाल मान उजवीकडे आणि डावीकडे अशा दोन्ही बाजूनी झुकवायची आहे. तर आपण ही हालचाल देखील काउंटिंग देऊन करूयात. तर सुरुवात करूयात. तर डाव्या बाजूने मी सुरुवात करत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, सावकाश मान सरळ. तर हे काउंट आपण 10 पर्यंत देखील करू शकता. आता आपण करणार आहोत मानेचं चक्र. तर त्यासाठी आपल्याला हनुवटी कंठकुपात लावायची आणि चक्राकार रीतीने मान फिरवायची. सुरुवातीला आपण डाव्या बाजूने फिरवणार आहोत आणि त्यानंतर उजव्या बाजूने असं 3-3 वेळा आपण हे चक्र करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. सावकाश आपली हनुवटी कंठकुपात लावायची आहे. मान एकदम रिलॅक्स ठेवायची आहे आणि सावकाश डावीकडून चक्राकार रीतीने मान फिरवायची आहे. सावकाश मागे, उजवीकडे, सावकाश खाली. पुन्हा डावीकडून सावकाश मान मागे, उजवीकडे, सावकाश खाली. तिसरं चक्र आपण करूयात. डावीकडे, मागे, सावकाश उजवीकडे आणि खाली. आता हे चक्र विरुद्ध दिशेने करायचंय, उजवीकडून डावीकडे.
आता उजवीकडे, मागे, डावीकडे, पूर्णपणे खाली, पुन्हा उजवीकडे, मागे, डावीकडे, पूर्णपणे खाली. तिसरं चक्र करूयात. उजवीकडे, मागे, डावीकडून, पूर्णपणे खाली, सावकाश मान सरळ. तर ह्या मानेच्या हालचालीमुळे आपले मानेचे आणि खांद्याचे स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते. तर आता आपण आपल्या खांद्यांची हालचाल करूयात. त्यासाठी दोन्ही हातांचे तळवे मी गुडघ्यावर ठेवलेले आहेत आणि आपल्याला खांदे देखील गोलाकार रीतीने फिरवायचे. पुढून या पद्धतीने मागे आणि पुन्हा मागून पुढे. तर सुरुवातीला आपण पुढून मागे 5 वेळा आणि मागून पुढे नंतर 5 वेळा या प्रकारे फिरवणार आहोत. तर सावकाश आपण ही हालचाल करायला सुरुवात करूयात. तर मी इथे देखील काउंटिंग करायला सुरुवात करणार आहे. तर सावकाश 1, 2, 3, 4, 5. आता अपोजिट दिशेने करायचंय, मागून पुढे. 1, 2, 3, 4, 5. आता सावकाश खांदे रिलॅक्स करायचे. आता आपल्या दोन्ही हाताच्या मुठी वळायच्या आणि आपल्याला मूठ गोलाकार रीतीने फिरवायची आहे. तर आपले दोन्ही हात जमिनीला समांतर ठेवायचे. जर कोपरात वाकत असतील तर लक्ष द्यायचंय की हात आपले सरळ राहतील याकडे आपल्याला पूर्ण फोकस करायचा आहे. आणि आता दोन्ही मनगटाची चक्राकार रीतीने आपण हालचाल करूयात. तर 5 वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. तर सुरू करूयात. 1, 2, 3, 4, 5. आता विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5. सावकाश आपले हात जागेवर. तर आता ही झाली आपल्या हातांची हालचाल. तर आपण पायांना देखील थोडं रिलॅक्स करून घेऊयात. पायांचे देखील थोडं वॉर्मअप करूयात. त्यासाठी आपल्याला सावकाश दोन्ही पाय या प्रकारे सरळ करायचे आणि सुरुवातीला आपल्या पायाच्या बोटांची आपण इथे हालचाल करणार आहोत. तर त्यासाठी बोटं आपल्याकडे आणि नंतर बाहेर या प्रकारे आपण 5 वेळा करणार आहोत. तर सुरू करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे पुढे 5 आणि मागे 5 या प्रकारे हालचाल करून झाल्यावर आता आपल्याला पंजांची हालचाल करायची आहे. तर सेम करायची आहे. तर पुढच्या बाजूला 5 वेळा स्ट्रेच करायचे आणि मागच्या बाजूला 5 वेळा ओढायचे. म्हणजे 10 काउंटमध्ये ही हालचाल पूर्ण होईल. तर आपण करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता सावकाश आपल्याला आपल्या गुडघ्यांची थोडी हालचाल करायची आहे. तर पाय गुडघ्यात वाकवत आपल्या जवळ घ्यायचा आहे आणि सावकाश हाच पाय आपल्याला सरळ करायचा आहे. तर आपण दोन्ही पायांनी ही हालचाल 3-3 वेळा करणार आहोत. तर सावकाश दोन्ही हातांचा सपोर्ट घेत हळूहळू आपण ही हालचाल केली तर चालणार आहे. तर डाव्या बाजूने करूयात. सावकाश 1. आता दुसऱ्या बाजूने करायची आहे. 2, 3, 4, 5, 6. तर दोन्ही पायांनी आपण 3-3 वेळा ही हालचाल केलेली आहे. म्हणजे एकूण 6 वेळा ही हालचाल आपली झालेली आहे. तर आपण हात आणि पाय वॉर्मअप करून थोडेसे मोकळे करून घेतलेत. आता आपण सावकाश मांडी घातलेल्या स्थितीमध्येच बसायचं आहे. आपले दोन्ही हात आपल्याला या पद्धतीनं आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि डावा हात मागच्या बाजूला या पद्धतीने आपल्याला वळवायचा आहे. तर आपण ही हालचाल एका बाजूने देखील बघू शकतो या प्रकारे. तर
आपला उजवा हात डाव्या गुडघ्यावर आणि हा हात मागच्या बाजूला या पद्धतीने ठेवायचा आणि सावकाश एका बाजूला वळायचंय. तर ही हालचाल आपण दोन्ही बाजूंनी आपण 3-3 वेळा करणार आहोत. तर करून बघूयात. 1, 2, 3, 4, 5, 6. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर आणायचे. आता यानंतर आपण पुढची हालचाल करणार आहोत. तर यासाठी आपल्याला आपला डावा हात सावकाश आपल्या शरीराच्या बाजूला आणायचा आहे आणि एक हात आपल्या कानाच्या वर सरळ रेषेमध्ये आणायचा आहे. आता सावकाश आपल्याला कोपर खाली टेकवायचंय आणि सावकाश या पद्धतीने जास्तीत जास्त कमरेतून एका बाजूला डाव्या बाजूला खाली जायचंय आणि थोडंसं वरती बघायचंय. तर या प्रकारे आपण दोन्ही बाजूनी हालचाल करणार आहोत. तर आपण ही हालचाल एका बाजूने 3 वेळा, एका बाजूने 3 वेळा या प्रकारे करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6. सावकाश आपले दोन्ही हात जागेवर आणायचे आहेत. तर या प्रकारे ह्या हालचाली करून झाल्यानंतर आपण आपल्या दोन्ही गुडघ्यांवर यायचंय. तर या पद्धतीनं तर आपण मार्जरासन म्हणजे कॅट काऊ पोज करणार आहोत. यासाठी दोन्ही गुडघ्यांमध्ये अर्धा फूट अंतर आणि दोन्ही हातामध्ये देखील आपल्याला एक अर्धा फुटाचं अंतर घ्यायचं आहे आणि या पद्धतीने खांदे आणि हात सरळ रेषेत राहतील या प्रकारे आपल्याला ही पोझिशन घ्यायची आहे आणि सावकाश आपल्याला श्वास घेत कमरेला खाली दाबायचं आहे आणि श्वास सोडत जास्तीत जास्त हनुवटीला कंठकुपात आणायचं या पद्धतीने. तर आपण ही स्थिती देखील साधारणतः 6 वेळा करणार आहोत. म्हणजे 3 वेळा आपलं कंबर खाली दाबलं जाणार आहे आणि 3 वेळा कंबर वरती येणार आहे. तर आपण हे देखील काउंटिंग मध्ये करूयात. तर सावकाश श्वास घेत कंबर खाली दाबायचंय. मानवर 1, 2 ला हनुवटी कंठकुपात. पाठ कंबर जास्तीत जास्त वर खेचायची आहे. 2, 3, 4, 5, 6. आता सावकाश पाठ सरळ. सावकाश आपले दोन्ही हात आपल्याला गुडघ्यावर आणायचे. तर आता आपण यानंतर करणार आहोत सूर्यनमस्काराची साधना. तर आपण 4 सूर्यनमस्कार करणार आहोत. तर सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं गेलं आहे. सूर्यनमस्काराच्या साधनेमुळे आपल्या संपूर्ण शरीराला योग्य प्रकारचा व्यायाम, योग्य प्रकारची हालचाल मिळते. तर आपण मंत्र म्हणून हा सूर्यनमस्कार करणार आहोत. तर सूर्यनमस्कार करण्यासाठी आपण चटईच्या पुढच्या बाजूला यायचंय. दोन्ही पाय जुळलेल्या स्थितीमध्ये ठेवायचे आणि आपल्या हाताची या पद्धतीने नमस्कार स्थिती आपल्या हाताचे अंगठे छातीच्या खोबणीत ठेवायचे आणि आपण मी जो मंत्र म्हणणार आहे त्या पद्धतीने माझ्या पाठीमागे मंत्र म्हणून हा सूर्यनमस्कार करू शकता. तर सुरुवातीला आपण मंत्र म्हणूया. पहिला सूर्यनमस्कार. ओम ह्रां मित्राय नमः. तर सावकाश 1 या स्थितीला सामान्य श्वसन चालू ठेवायचंय. 2 ला सावकाश दोन्ही हात वर, हस्त उत्तानासन. श्वास घ्यायचाय. 3 ला श्वास सोडत सावकाश दोन्ही हात पायाच्या जवळ खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. यालाच पादहस्तासन किंवा हस्तपादासन असं म्हणतात. आता 4 या स्थितीला सावकाश आपला डावा पाय मागे न्यायचा आहे, गुडघा टेकवायचा या पद्धतीने. यालाच अश्वसंचलनासन असं म्हणतात. तर यामध्ये देखील आपला श्वास घ्यायचा आहे. आता 5 ला आपला उजवा पाय मागे न्यायचा आहे या पद्धतीने दंडासन स्थितीमध्ये यायचंय आणि इथे श्वास रोखून ठेवायचा आहे. आता 6 ला अष्टांग स्थिती घ्यायची. यासाठी आपले गुडघे टेकवायचे, छाती कपाळ टेकवायचंय. 6. आता 7 ला सावकाश भुजंगासन या स्थितीमध्ये यायचं या पद्धतीने. डोकं मान पोटापर्यंतचा भाग वर आणायचा आहे. 8 ला सावकाश कंबर पाठ वर पर्वतासन या स्थितीमध्ये यायचंय. 8. आता 9 ला आपल्याला आपला उजवा पाय पुढे आणायचा आहे. दोन्ही हातांच्या मध्ये शक्य असेल तितकाच तो पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने. जर तुमचा पाय पुढे येत नसेल तर तो तुम्हाला जेवढं मर्यादेपर्यंत आणते तेवढ्या मर्यादेपर्यंत पुढे घेऊन या.
तर या पद्धतीने अश्वसंचलनासनी स्थितीमध्ये यायचं आहे. आता 10ला मागचा पाय पुढे आणायचा आहे. 11ला पुन्हा सावकाश दोन्ही हात मागे आणि 12ला पुन्हा दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये आणायचे. आता दुसरा सूर्यनमस्कार करूयात. ओम ह्रीं रवये नमः. 1ला नमस्कारासन या स्थितीमध्ये दोन्ही हात जोडलेले. 2ला दोन्ही हात वर श्वास घे. 3ला हस्तपादासन. 4ला अश्वसंचलनासन या स्थितीमध्ये यायचंय. 5ला दंडासन. 6ला अष्टांग स्थितीत यायचंय. 7 भुजंगासन. 8ला पर्वतासन. 9ला अश्वसंचलनासन या स्थितीमध्ये यायचंय. 10ला पुन्हा हस्तपादासन स्थितीमध्ये यायचंय. 11ला हस्त उत्तानासन स्थितीमध्ये यायचंय आणि 12ला दोन्ही हात पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये आणायचे. आता पुढचे 2 राऊंड आपण फक्त अंक देऊन करणार आहोत. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता चौथा सूर्यनमस्कार. ओम ह्रैं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर सूर्यनमस्कार झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यायची आहे. त्यासाठी आपण जागेवर वॉक केलं तरी चालणार आहे. आता यानंतर आपण करणार आहोत ताडासन. तर यासाठी पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हाताची बोटं एकमेकात लॉक करायची आहे आणि सावकाश दोन्ही हात वरती या पद्धतीने आपल्याला स्ट्रेच करायचे. हे करताना सावकाश आपल्या दोन्ही टाचा आपल्या सोबत वरती न्यायचे. तर आपण हे देखील काउंटिंग मध्ये करणार आहोत. तर 5 काउंट आपण ताडासनचे करणार आहोत. तर त्यासाठी आपण सुरुवात करूयात. तर सावकाश दोन्ही हात आता आपल्याला या पद्धतीने डोक्यावर आणायचे आणि काउंट केला की तो हात वर स्ट्रेच करायचा आहे. तर सुरू करूयात. 1 जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश जागेवर. 2 सावकाश जागेवर. 3 रिलॅक्स. 4 रिलॅक्स. 5 रिलॅक्स. दोन्ही हात सावकाश जागेवर आणायचे. तर आता यानंतर आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. तर यासाठी आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर घ्यायचंय. हे अंतर आपण 1 ते 1.5 फुटापर्यंत घेऊ शकतो आणि पुन्हा एकदा आपल्याला दोन्ही हाताची बोटं लॉक करायची आहे आणि ताडासन या पद्धतीने आपल्याला स्थिती वरती घ्यायची आहे. तिर्यक ताडासन करताना आपण डावीकडे आणि उजवीकडे असं 3-3 वेळा करणार आहोत. म्हणजे आपण हे 6 काउंट मध्ये करणार आहोत. तर सुरू करूयात. तर सावकाश आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली जायचंय. वरती येताना पुन्हा श्वास घ्यायचा आहे. ओके. तर सुरू करूयात. सावकाश. 1 2 3 4 5 6 सावकाश श्वास घेत सरळ. दोन्ही हात जागेवर आणायचे. दोन्ही पाय आपल्याला जुळवून घ्यायचे. थोडंसं रिलॅक्स व्हायचंय. तर यानंतर आपण करणार आहोत वृक्षासन. जर आपल्याला विदाऊट सपोर्ट वृक्षासन करता येत नसेल तर आपण हे भिंतीच्या सहाय्याने देखील करू शकता. तर वृक्षासन करण्यासाठी आपल्याला
दोन्ही बाजूनी करायचं, एकदा डाव्या पायाने एकदा उजव्या पायाने. तर आपण सुरुवातीला उजव्या पायाने करून बघूयात. तर यासाठी आपल्याला उजव्या पायाचा तळवा सावकाश जास्तीत जास्त मांडीवर पूर्णपणे टेकेल या पद्धतीने टेकवायचा आहे. आणि आता सावकाश दोन्ही हात आपल्याला या प्रकारे नमस्कार स्थितीमध्ये वरती घ्यायचे सावकाश. आणि आपल्याला आपलं लक्ष एका बिंदूवर एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर एका बिंदूवर जर लक्ष एकाग्र केलं तर आसनामध्ये आपल्याला काही काळ स्थिर राहता येतं. हात जेवढे जमेल तेवढे वर स्ट्रेच करायचे आणि स्थिर व्हायचे. सावकाश आसन सोडायचे, दोन्ही हात जागेवर आणि सावकाश आपला पाय जागेवर. तर भिंतीचा सपोर्ट घेऊन देखील आपण दुसऱ्या पायाने हे आसन करू शकतो. सावकाश आपला आता डावा पाय आपल्या उजव्या मांडीवर, डावा पायाचा तळवा टेकवायचा या पद्धतीने आणि भिंतीचा आधार घेत सावकाश आपल्याला दोन्ही हात आपण या प्रकारे वरती न्यायचे. जेवढं जमेल तेवढं स्ट्रेच करायचंय. सगळ्या शरीराला एका दिशेने ताणून घ्यायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात जागेवर, आपला पाय जागेवर. तर आता आपण बद्ध कोणासन स्थितीमध्ये आपले दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना टेकवायचे आणि या स्थितीमधून आपल्याला तिथली क्रिया करायची आहे. तर साधारणतः 30 सेकंद इतका वेळ आपण ही क्रिया करणार आहोत. तर यासाठी दोन्ही पाय या पद्धतीने वरती खाली आपल्याला हलवायचे आहेत. तर तिथली क्रियेमुळे आपल्या दोन्ही पायाच्या स्नायूमध्ये रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. तसेच मांडीच्या स्नायूमध्ये लवचिकता सुधारण्यासाठी देखील आपल्याला ही क्रिया अतिशय उपयुक्त ठरते. तर या पद्धतीने तिथली क्रिया चालू ठेवायची आहे. तर आपण ही क्रिया 2-3 राउंडमध्ये देखील करू शकतो. 31 सेकंद ही क्रिया करून झाल्यानंतर सावकाश या स्थितीमध्ये स्थिर व्हायचंय, डोळे बंद करायचे या पद्धतीने आणि आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सावकाश डोळे उघडायचे, दोन्ही हात आता गुडघ्यावर ठेवायचे. तर आता या स्थितीमधून आपल्याला जितकं शक्य होईल तितकं पुढे जायचंय. सावकाश आपल्याला श्वास सोडत इथे हळूहळू पुढे जायचंय या पद्धतीने. आपल्या क्षमतेप्रमाणे आपण इथे पुढे जाणार आहोत. तर सावकाश जेवढं जमेल तेवढं खाली यायचंय. जर गुडघ्यावर हात ठेवून जमत नसेल तर आपले दोन्ही हात पंजाने पकडायचे आणि सावकाश हळूहळू आपल्या इथे जास्तीत जास्त खाली यायचा प्रयत्न करायचा. तर आपले हात शक्यतो पायावरच ठेवा, गुडघ्यावर ठेवलं तर आपल्याला जास्त ताण येतो आणि सावकाश सरळ व्हायचंय. या पद्धतीने आपण पुन्हा एकदा हळूहळू श्वास सोडत जास्तीत जास्त खाली यायचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू आपलं कपाळ खाली आणायचंय या पद्धतीने. सावकाश श्वास घेत सरळ. तर यामुळे आपल्या मांडीतील या भागातील स्नायूंना एक चांगल्या प्रकारचा ताण मिळतो आणि हे स्नायू इथे रिलॅक्स व्हायला, हे स्नायू लवचिक होण्यासाठी आपल्याला ही क्रिया अतिशय उपयुक्त ठरते. तर सावकाश आपले दोन्ही पाय आता आपल्याला इथे मोकळे करायचे, पाय सरळ करून घ्यायचे आणि थोडेसे पाय या पद्धतीने आपण इथे हलवून थोडे रिलॅक्स करून घेणार आहोत. तर आता आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. तर आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. तर 4 काउंटमध्ये आपण श्वास आत घेणार आहोत आणि 4 काउंटमध्ये श्वास बाहेर सोडणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जर कुठलं ध्यानात्मक आसन जमत असेल तर त्यामध्ये आपण बसू शकता. जमत नसेल तर साधी मांडी घालून आपण बसलात तरी चालणार आहे. तर मी पद्मासनामध्ये ही क्रिया करणार आहे. तर तुम्हाला येत असेल तर आपण ते पद्मासन घालून देखील माझ्यासोबत ही क्रिया करू शकता. तर दोन्ही हात आपल्याला ध्यानमुद्रेत ठेवायचे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि आता सावकाश आपले डोळे बंद करून घ्यायचे. खांदे रिलॅक्स, कोपर रिलॅक्स. लक्ष श्वासाकडे आणायचे. आपलं सामान्य श्वसन आपण चालू ठेवायचे. लक्ष पूर्णपणे श्वासाकडे एकाग्र. आता एक खोल श्वास घ्या. सावकाश सोडा. पुन्हा एकदा एक खोल श्वास घ्या. सावकाश सोडा. आणि आता आपण अंक घेऊन दीर्घ श्वसन करणार आहोत. तर मी सुरुवातीला श्वास घ्या असं म्हणून अंक देणार आहे आणि श्वास सोडा हे म्हणताना देखील अंक देणार आहे. तर आपण त्या अंकापर्यंत श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडा सांगितल्यावर त्या अंकापर्यंत श्वास सोडायचा आहे. तर आपण दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाला सुरुवात करूयात. आता सावकाश श्वास घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4. घ्या. 2, 3, 4. सोडा. 2, 3, 4. घ्या. 2, 3,
4, 16, 2, 3, 4. आता आपलं सामान्य श्वसन चालू ठेवायचंय. आपला चेहरा, आपलं सर्व शरीर पूर्णपणे रिलॅक्स. आपल्या शरीरातील आणि मनातील सगळे ताण आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे आणायचे. आपला श्वास आतमध्ये येत असताना आणि आपला श्वास बाहेर जात असताना आपल्या शरीरातील होणाऱ्या बदलांना बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पोटाची होणारी हालचाल, छातीची होणारी हालचाल अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं मन, आपलं शरीर पूर्णपणे शांत झालेलं आहे. आपल्या मनामध्ये मी आनंदी आहे, माझं शरीर आरोग्यपूर्ण आहे, अशा प्रकारचा संवाद आपल्या मनाबरोबर साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आज मी दररोज स्वतःसाठी 10 मिनिटं योग साधना करणार आहे, हा संकल्प करायचा आहे. संपूर्ण शरीर पूर्णपणे शिथिल. आता सावकाश आपल्या दोन्ही हातांचे तळवे अलगद आपल्या डोळ्यावर आणायचे आणि हातांच्या तळव्यांमध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करत सावकाश बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करत डोळे उघडायचे आणि दोन्ही हात जागेवर. जर तुम्ही पद्मासन घातलं असेल तर पद्मासन सोडून घ्यायचंय. साधी मांडी घालायची आहे आणि रिलॅक्स व्हायचं. तर माझ्या योग परिवारातील सर्व साधकांना मला हेच सांगायचं आहे की योग म्हणजे फक्त शरीर वाकवणे नव्हे, तर योग ही आपलं शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारी एक सुंदर प्रक्रिया आहे. जर तुम्ही आज माझ्यासोबत ही 21 मिनिटाची योग साधना केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच लिहा की मी आज योग दिन साजरा केलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आज जशी आपण 21 मिनिटाची योग साधना केली तशी योग साधना दैनंदिन जीवनामध्ये दररोज करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.